चित्रपट सुरू होतो आजवानी इजिप्त दाखवून. एक पुरुष आणि एक स्त्री आपल्या छोट्या मुलगी लायला आणि 2 मुलांसह घरी पोहोचतात आणि पाहतात की काहीतरी गडबड आहे. त्यांच्या घरात मेलेले पक्षी आढळतात, जे एक अशुभ संकेत होता की काहीतरी वाईट घडणार आहे. हे दोघे घराच्या तळघरात जातात, जिथे कळते की घर एका अर्ध्या बुडलेल्या काळ्या पिरॅमिडवर बांधले होते. ते पिरॅमिड मध्ये उतरतात, जिथे एक काळी शवपेटी ठेवलेली होती, जी साखळीने उचललेली जाते. त्यात एका मम्मी होती, जी ज्वालामुखीच्या प्राचीन दगडापासून बनलेल्या शवपेटीत होती. शवपेटी उचलतात त्यांना क्षणभर शांतता वाटते, पण अचानक मम्मी हलू लागते. एका अलौकिक शक्तीने तिच्या पतीला हुकाने लटकून संपवले जाते. तर त्याची बायको भयाने पाहतच राहते. म्हणजे या मम्मीत नक्कीच एखाद्या भयंकर गोष्टीला बंदिस्त केले होते, जी आता मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर होती. दुसरीकडे कॅरिओ इजिप्त मध्ये अर्जुन कुलकर्णी नावाचे एक इन्व्हेस्टिगेटर टीव्ही रिपोर्टर दाखवला जातो, जो गर्भवती पत्नी प्रिया आणि मुले काव्या आणि सिद्धार्थ यांच्यासोबत राहतो. प्रिया कामावर गेलेली असताना अर्जुनला कळते की त्याला न्यूयॉर्क मध्ये कामासाठी बोलवले आहे. ते तिकडे शिफ्ट होणार हे ऐकून दोघेही खुश होतात. तेवढ्यात आपण पाहतो की काव्याला तीच आजवानवाली स्त्री भेटते, जी जादुई शक्ती असलेली होती. तिला आपण आता मॅजिशियन म्हणून. ती काव्याला सांगते की ती लैलाची आई आहे. लैला आधीपासूनच काव्याला ओळखत होती. ती तिला कॅन्डी देऊन कुंपणाजवळ बोलवते आणि एक सफरचंद देते आणि काही मंत्रोच्चार केल्यावर सफरचंदातून एक किडा निघतो आणि थेट काव्याच्या तोंडात जातो. ती तिथेच बेशुद्ध होते. हे पाहून तुम्हाला नक्कीच मूळ द मम्मी मधील इम्प्टोची आठवण झाली असेल. बेशुद्ध झाल्यावर मॅजिशियन काव्याला किडनॅप करते. अर्जुनला घरात तशाच चॉकलेट सापडतात, जशा मॅजिशियनने काव्याला दिल्या होत्या. याबद्दल फक्त सिद्धार्थला माहित होते, पण काव्याने सांगू नको म्हटल्यामुळे त्याने कुणाला सांगितले नव्हते. कॅरिओ मध्ये तेव्हा भयंकर वाळूचे वादळ आले होते, ज्यामुळे अर्जुन काव्याला शोधू शकत नाही आणि काव्या बेपत्ता होते. हे दोघे किडनॅपिंग रिपोर्ट करतात. स्टेशनवर दीपा जोशी नावाची एक इंग्रजी बोलणारी ज्युनियर डिटेक्टिव्ह त्यांच्यासोबत काम करते. मुख्य डिटेक्टिव्ह मात्र पालकांवर, विशेषतः अर्जुनवर संशय घेत होता. दीपा जोशी मात्र एक चांगली अधिकारी म्हणून केस सोडवण्याचा निर्धार, पण सगळे प्रयत्न देऊनही काव्या सापडत नाही. यासोबत 8 वर्ष उलटून जातात. आपल्याला अर्जुन दिसतो की जो पत्नी प्रिया, मुलगा सिद्धार्थ आणि तिसरी संतान मीरा यांच्यासोबत अल्बा न्यू मेक्सिको मध्ये प्रियाच्या कॅथलिक आई सावित्रीच्या घरी राहतो. काव्या बेपत्ता होते वेळी प्रिया गर्भवती होती आणि त्यामुळे मीरा ही त्याची तिसरी संतान. त्याच वेळी आजवान त्या वाळवंटात एक विमान कोसळते. त्यातून तीच काही शवपेटी सुस्थितीत बाहेर पडते. पुरातत्व शास्त्रज्ञ ती उघडतात आणि त्यात सापडते मम्मी बनलेली काव्या, जी प्राचीन शिलालेखांनी लिहिलेली चर्मपत्रात गोंडलेली होती. काही चर्मपत्र हटवतात काव्या जागी होते आणि तिच्या तोंडातून तोच किडा बाहेर पडतो. काव्या जिवंत होती, पण 8 वर्ष हवा, पाणी, अन्न आणि सूर्यप्रकाशाच्या वेळी ती कशी जिवंत राहिली? काव्या एका शॉक स्थितीत होती, त्यामुळे तिला सतत सिडेटिव्ह वर ठेवले जाते. अर्जुन आणि प्रिया काव्या जिवंत असल्याची खबर होताच ते खुश होतात, पण काव्याची अवस्था भयंकर होते. तिची त्वचा फिकट आणि कोरडे आणि नखे लांब आणि कठोर. ती काहीच बोलत नव्हती, सर्वांवर हल्ला करण्यास तयार होते. डॉक्टर म्हणतात की खोल आघाताने परिणाम आहे, प्रेमाने बरे होईल. पण मित्रांनो, सैतान कधी प्रेमाने बरा होत नाही. तरी अर्जुन आणि प्रिया तिला घरी न्यायचे ठरवतात. दुरून दीपा जोशी त्यांना पाहतच असते. काव्याला तिच्या बेडरूम मध्ये ठेवले जाते. घरातील वर्तन मात्र अत्यंत विचित्र होते. ती रात्री खोलीतून बाहेर पडते. घराच्या वेंट मध्ये इकडे तिकडे जनावरांसारखे धावू लागते. उंदीर प्राणी खाते. अर्जुन सर्व वेंट्स स्क्रूने बंद करतो. आजूबाजूला कोल्हे लांडगे घुटमळत असतात, जे दर्शवते की इथे काहीतरी शैतानी शक्ती सक्रिय आहे. अर्जुन काव्याच्या बेड जवळ एक शिलालेख नोटीस करतो, जे शवपेटीत वरील शिलालेखांची अगदी जुळतात. उत्तर शोधण्यासाठी तो जवळच्या कम्युनिटी कॉलेजच्या पुरातत्व प्राध्यापकांना भेटतो. प्राध्यापक सांगतात की हा एक प्राचीन नजमोरियन आहे, जो येशू ख्रिस्ताच्या पूर्वी 3 वर्ष जुना आहे. हा दानव कुटुंबे आणि समाजाचा नाश करतो, लोकांना एकमेकांविरोधात भटकावतो आणि एका ममिफिकेशन विधीद्वारे त्याला नियंत्रण केले जाते, जिथे जिवंत शरीराला त्वचेत संरक्षण शिलालेख अंकित केले जातात. जितके शिलालेख काढले जातात, तितका दानव अधिक शक्तिशाली होतो. म्हणजेच काव्या स्वतः तिच्या शरीरावरील शिलालेख काढण्याचा प्रयत्न करत होती, कारण आतील दानव त्याच्यासाठी तिचा वापर करत होता. यामुळे हे समजून कुटुंबात अचानक इतके वाद का होत होते? अर्जुन आणि प्रिया एकमेकापासून दुरावले होते. दानव कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होता. अर्जुन आपल्या मुलीसमोर बसून रडतो, तिची माफी मागतो. तेव्हा काव्याच्या आतील खरे व्यक्तिमत्व जागे होते. ती बोलू शकत नव्हती, पण दातांनी क्लिकिंग आवाज करून मेसेज देऊ लागते. अर्जुन हे पॅटर्न नोटीस करतो, मोर्स कोड काढतो आणि एक नाव मिळते, लैला. दीपा जोशीच्या मदतीने पत्र शोधले जाते, ज्यात लैला खालिया पत्ता कळतो. पत्रात सॉरी लिहिलेले असते, म्हणजे सगळे प्री प्लॅन होते. लैला हे करण्यास तयार नव्हती, पण तिच्या आईने तिला भाग पाडले. दीपा एकटीच आजवानला जाते आणि तेच सुरुवातीचे ठिकाण सापडते. तिथे तोच काळा पिरामिड सापडतो. तळघरात शवपेटी ठेवल्याचा खुणा सापडतात. लैला आपल्या जवळ लपलेली काव्याची VHS टेप दीपाला देते. इकडे घरात काय होते तर काव्याच्या शिलालेखाचे पट्टे गळत होते आणि दानव अधिकाधिक शक्तिशाली होत होता. एका रात्री मीरा उठे, तेव्हा काव्या दरवाजातून तिच्याशी बोलू लागते. दानव काव्याच्या आवाजात मीराला सांगतो की ती तिलाही गायब झाल्याच्या वयाची आहे. मग दरवाजाखाली तिच्या पायाला जीभ चाटू लागते. मीरा पाहण्याचा प्रयत्न करते, पण दानव तिला हवेत उचलतो, तिच्यावर कब्जा करतो. त्यानंतर सिद्धार्थचाही ताबा घेतला जातो.
सावित्री काव्यासमोर प्रार्थना करू लागते. काव्या प्रतिक्रिया देते आणि आजीचे नाक तोडते. होली क्रॉस रोजरी मायेने तिला खिडकीतून बाहेर फेकते जिथे कॉयटस तिला खातात. हे दृश्य पाहून मीरा खुश होते कारण पजेस होते. दीपा अर्जुन आणि प्रिया मिळून ते पाहतात. दीपा भाषांतर करते. त्याच मॅजिशियन सांगते की नजमोरियन दानवाला बंदिस्त करण्याचे काम तिचे पूर्वज 3000 वर्ष पासून करत आले होते. हा व्हिडिओ पुढच्या पिढ्यांसाठी रेकॉर्ड केला आहे. टेप मध्ये घाबरलेला काव्या दिसते जी वारंवार आई बाबांकडे जायचा प्रयत्न करत होती. विनवत होती. मॅजिशियन म्हणते माफ कर माझ्या मुली, हे फक्त 2 मिनिटात संपेल. मग काव्याला शवपेटीवर लटकवले जाते. मंत्रोच्चार केले जातात. दानव तिच्या हस्तांतरित केला जातो. संरक्षण शिलालेख तिच्या त्वचेवर लावले जातात. तिला शवपेटी बंद केले जाते. म्हणजेच मॅजिशियन एका प्राचीन पंथाचा भाग होता जी दानवाला नियंत्रण ठेवण्यासाठी जिवंत मानवी बळी देतो. जेव्हा जुना होस्ट संपत आला तेव्हा काव्याला फसवण्यात आले. काव्या सिद्धार्थला संमोहित करते आणि व्हेंट्स दार तोडून तिचे शिलालेख काढू लागते. सनवर हलवा होते. सिद्धार्थ आईंवर हल्ला करतो. दीपाच्या घाशात विंचू टाकला जातो पण ती हिंमत करून ती काढते. तेव्हा अर्जुन काव्याला मिठी मारतो. तिला घट पकडतो. दीपाला इशारा करतो की तिला मंत्र आठवत असेल तर तो म्हणावा. दानवाला तिच्यातून काढण्याचा हाच एक मार्ग होता. दीपा आपल्या जखमी घाशात बोट घालून मंत्रोच्चार सुरू करते आणि कुटुंबाच्या मदतीने दानव काव्यापासून अर्जुन मध्ये हस्तांतरित केला जातो. काव्या अखेरीस मुक्त झाली. अर्जुनने आपल्या मुलीसाठी स्वतःचा बळी दिला. त्यांच्यावर लावला गेलेला कलंक धुतला गेला. त्याला फक्त एक संधी हवी होती आपल्या मुलीला वाचवण्याची आणि त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःला अर्पण केले. अर्जुनला आता तळघरातील एका शवपेटी सारख्या पेटीत बंद केले जाते. तिथून तो मोर्स कोडने आय लव्ह यू टॅप करतो आणि काव्या हीच तेच टेप करते आणि काव्या हळूहळू सामान्य जीवनाकडून परतू लागते. लहानपणी सिद्धार्थ सोबत खेळलेले खेळ ती पुन्हा खेळते. शेवटी प्रिया दीपाला फोन करते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कायरो आणि मॅजिशियन अजूनही जिवंत असते. तुरुंगात बंद असते. प्रिया नर्सच्या वेशात येऊन तिला सिडक्टिव्ह देते आणि दीपाला तुरुंगात घेते. पजेस अर्जुनला आणले जाते. दीपा म्हणते जे तू केलेस ते जगासाठी कदाचित योग्य असेल पण तू निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा होता. काव्याला निवडताना तू तिच्या कुटुंबाला विचार नाही केला. प्रत्येक कुटुंबासाठी त्याचे मूल ही त्याची दुनिया असते. आता तुला शिक्षा मिळेल. दीपा मंत्रोच्चार सुरू करते. दानव मॅजिशियन हस्तांतरित केला जातो. अर्जुन मुक्त होतो. तर मित्रांनो ही गोष्ट ली क्रॉनिट्स द मम्मी ची कहाणी आहे. आशा आहे ही 2026 अमेरिकन सुपर नॅचरल हॉरर मूवी तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला मूवी आवडली असेल तर डू सबस्क्राईब माय चॅनल. बाय.